भंडारा येथे बळीराजा महोत्सव साजरा। बळीराजा महोत्सव गावागावात पोहोचवा डॉक्टर अभिलाष नखाते, विद्याताई देवगडे यांचा गीतांच्या माध्यमातून समाज प्रबोधन। नमस्कार, मी उमेश सिंगंजुडे आणि आपण बघत आहात AVS दस्तक। सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। दीपावली हा सण 5 दिवस साजरा केला जातो। या 5 दिवसातील एक महत्त्वाचा दिवस म्हणजेच बलिप्रतिपदा। या दिवशी भारताचा महानायक, महान सम्राट, प्रसिद्ध तत्ववेत्ता बळीराजा याचं स्मरण केलं जाते। बळीराजा हा भारतातील पहिला महत्त्वाचा सम्राट मानला जातो, ज्याचं साम्राज्य भारतापासून अफगाणिस्तानपर्यंत आणि अफगाणिस्तानापासून मलेशिया बाली बेटापर्यंत पसरलेलं होतं। बळीराजा हा शेतकरी हित जपणारा लोककल्याणकारी असा राजा होता, परंतु या बळीराजाची वामनबटू या ब्राह्मणाने हत्या करून त्याला पाताळात म्हणजे जमिनीत गाडलं आणि त्याचा गौरवशाली इतिहास नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला। परंतु याच भारतभूमीत, याच मातीत गाडला गेलेला बळीराजा याचा वैभवशाली इतिहास पुन्हा भारतीयांना कळावा यासाठी भंडारा येथे ओबीसी सेवा संघ व ओबीसी जनगणना परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने बळीराजा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाचं उद्घाटन बळीराजा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झालं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओबीसी सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष भैयाजी लांबड, तर उद्घाटक म्हणून प्राध्यापक डॉक्टर अभिलाष नखाते, डॉक्टर बाळकृष्ण सार्वे, उमेश कोराम, श्री सदानंद इल्मे, KZ सेंडे, वामनराव गुंदुडे, रमेश शहारे, गोपाल सेलोकर, गोपाल देशमुख, मंगला वाडीबिस्मे, प्राध्यापक दयाराम आखरे विचारपीठावर उपस्थित होते। येथील गांधी चौकामध्ये बळीराजा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात सिंदेवाई येथील शिक्षिका व प्रसिद्ध समाज प्रबोधिका विद्याताई देवगडे यांनी गीतांच्या माध्यमातून बळीराजाचं वर्णन व्यक्त केलं आणि उपस्थितांना प्रबोधित केलं। या ठिकाणी उपस्थित भंडारा शहरातील तमाम बुद्धिजीवी नागरिकांना जे स्वतःचा खरा इतिहास काय आहे हे शोधून काढण्याचा ध्यास घेऊन कामाला लागले, त्या सर्व नागरिकांना मी मानाचा मुजरा करते आणि या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्या महान सम्राट बळीराजाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी सादर करत आहोत त्यांना वंदन करणारं एक गीत आपल्या पुढे घेऊन येते।
ओबीसी विचार प्रसारक डॉक्टर बाळकृष्ण सार्वे आपल्या मनोगतातून म्हणाले, जाओ आणि बळीचे राज्य येऊ, म्हणजेच आपल्या देशामध्ये अजूनही चांगलं राज्य आलं नाही ह्या एका वाक्यातून अभिप्रेत होते. आणि या सगळ्या वाईट बाबी दूर जाण्याकरता आणि चांगलं राज्य येण्याकरता आमच्या भंडारा जिल्ह्यातील ओबीसी संघटना अगदी खांद्याला खांदा लावून पुढे सरसावल्या आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून बळीराजाचा उत्सव जो आपण घरोघरी साजरा करतो तो सार्वजनिकरित्या साजरा झाला पाहिजे या हेतून ओबीसी सेवा संघाने पुढाकार केला आणि हा कार्यक्रम घडवून आणला. मी सर्व ओबीसी सेवा संघाच्या कार्यकर्त्यांचे या निमित्तानं हार्दिक अभिनंदन करतो. आपल्या घटनेमध्ये उद्देशिकेमध्ये लिहिलेलं आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सर्वांना समान न्याय, सर्वांना समान संधी. मला तर असं वाटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी बळीराजाचा खूप अभ्यास केला असेल असं यावरून वाटायला लागतं. कारण त्यांचेच उद्देश त्यांच्या घटनेमध्ये उद्देशिकेमध्ये आहेत आणि त्याच उद्देशाच्या पूर्तीकरता या आमच्या ओबीसी संघटना सरसावलेल्या आहेत. इडा पिडा जाओ, बळीचं राज्य येवो, इडा पिडा जाओ, बळीचं राज्य येवो. मित्रांनो, आपण पहिल्यांदा बळीराजाचं पूजन सार्वजनिक करतोय. या कार्यक्रमाचं नाव आहे राष्ट्रीय बळीराजा महोत्सव, सार्वजनिक राष्ट्रीय बळीराजा महोत्सव. आम्ही प्रयत्न केला, यावर्षी हा पहिला वर्ष आहे, प्रयत्न केला की पूर्ण महाराष्ट्रभर हा बळीराजा महोत्सव साजरा झाला पाहिजे. आतापर्यंत आपण व्हिडिओमध्ये किंवा फोटोजमध्ये बघितलं असणार, ठाणे असेल, मुंबई असेल किंवा आसपासचा पालघरचा एरिया, कोकणचा एरिया आहे, कोकण किनारपट्टी बडी पहाट साजरी करते. म्हणजे सकाळी 6 वाजता नाटक सुरू होतात. मागच्या वर्षी त्यांचं नाटक महात्मा रावण होता, यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज असं एक नाटक त्यांनी ठेवलेलं आहे आणि तो नाटक सकाळी 6 वाजता होतो. आपण इकडे काय विचार करतो की सकाळी कोण उठेल आणि कोण कार्यक्रमाला, तर तो पूर्ण हॉल भरगच्च भरलेला असतो, छान त्याच्यामध्ये लोक असतात. तर ती एक सिस्टम, ती एक लिगॅसी तरी मेंटेन करून ठेवलेली आहे. आणि आतापर्यंत मोठ्या संख्येने मोस्टली कुणबी बांधव जे तिकडचे आहेत यांचं हे मोठं काम आहे आणि त्याच्यानंतर सगळे जे बांधव आहेत ओबीसीतले ते त्याच्यात सामील होतात. या बळी महोत्सवात उद्घाटनीय भाषण करताना प्राध्यापक डॉक्टर अभिलाष नखाते म्हणाले, तो गवताचा बळीराजा बनवून त्याच्यावर पाणी शिंपडतात आणि उठ उठ असं म्हणतात. म्हणजे बघा, हजारो वर्षापासूनची परंपरा त्या आपल्या आजोबांनी सांभाळत आणलेली आहे इथपर्यंत की आपला बळीराजा कुठेतरी गायब झालेला आहे, कुठेतरी तो बेशुद्ध आहे, त्याला उठवलं पाहिजे, जागवलं पाहिजे हे आतापर्यंत. आणि म्हणूनच ते बळी येऊ किंवा बळीचं राज्य येऊ म्हटलं जाते. मित्रांनो, परंतु एक खूप मोठी भीती निर्माण झाली मनामध्ये की हा हजारो वर्षापासून आपल्या आजोबांपर्यंत हा जो वारसा होता, हा वारसा आता आमची सारखी पिढी ही अगदी या 2 पिढ्यामध्ये संपूर्ण नायनाट होऊन जाईल किंवा ही समोर पुढे परंपरा चालणार नाही, ही भीती वाटायला लागलेली आहे. आपल्या जेवढे काही त्या गोष्टी होत्या आपल्या मूळ संस्कृतीच्या, त्या मूळ संस्कृतीच्या ज्या काही गोष्टी होतील ज्या आहेत त्या आमच्या आणि आमच्या मुलाच्या पिढीच्या नंतर संपूर्ण गारद होतील. आणि म्हणून आपल्याला ह्या पिढीच्या ह्या रूढी आहेत, आपल्या संस्कृतीच्या ज्या रूढी आहेत, ह्या रूढी पुढे चालाव्या म्हणून आपल्याला प्रयत्न करावा लागेल. आणि याचाच एक भाग म्हणून सिंधू संस्कृतीचा, मित्रांनो, ओबीसी, एससी, एसटी कोणीही असो, इथला मूल निवासी सिंधू संस्कृतीमध्ये आपण सर्व एक होतो. त्यावेळेस सिंधू संस्कृतीमध्ये तुमचे आमचे आजोबा कोणी एससीचा आजोबा आणि एनटीचा ओबीसीचा सर्वांचा आजोबा एकच होता, हे लक्षात घेतलं पाहिजे. जोपर्यंत आपल्याला हे समजणार नाही, जोपर्यंत आपल्याला हे समजणार नाही की एसटी सुद्धा किंवा माझा भाऊ आहे, जोपर्यंत ओबीसीला कळणार नाही, कुणबी, तेली, माड्या, लोहार, धनगर समजणार की माझा आजोबा एकच होता, हे नंतर आपण कुठेतरी वेगळे झालेले आहोत, तोपर्यंत तुमच्या मनामध्ये प्रेम भावना निर्माण होऊ शकणार नाही. आणि म्हणून मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतील त्या तुम्हाला त्या संस्कृती मिळतील. सिंधू संस्कृतीचा एवढा महान राजा, किती महान असेल तो. सिंधू संस्कृतीचा आपण अवशेष बघितलेले आहेत. बरं झालं की ते इंग्रज आले आणि त्यांना ते सगळं खोदून काढलं, नाहीतर पुरातत्व विभाग काय असतो हे समजलं नसतं आपल्याला. त्या ठिकाणी सिंधू संस्कृतीमध्ये जेवढे अवशेष सापडलेले आहेत ते हे सगळे बळीराजाच्या पूर्वीचे जे काही ज्या माणसांनी केलेलं होतं ते महान कार्य सिंधू संस्कृतीचं आहे. ते आपले आजोबा होते. बळीराजाने त्याच्याही पुढे जाऊन एक न्यायाचं आणि अत्यंत तर्कशुद्धपणे या भारताच्या भूमीमध्ये कुठेतरी त्याची एक आखणी केली आणि अत्यंत उत्तम राज्य केलं. किती राजे, हा एक जगातला एकमेव महासम्राट होता, जगातला एकमेव. अफगाणिस्तान पासून तर मलेशियाच्या बाली बेटापर्यंत कल्पना करा,
अफगाणिस्तान पासून तर मलेशियाच्या बाली बेटापर्यंत ह्या महाबली सम्राट राजाचं राज्य होतं. एवढं अफाट राज्य सांभाळण्यासाठी त्यांनी 9 खंड जसे त्यांनी एरिया बनवले होते आणि त्या खंडाचा जो काही प्रमुख होता तो म्हणजे खंडोबा. त्या खंडांमध्ये महासुबे तयार केले आणि त्या महासुबेचा जो कोणी प्रमुख होता तो म्हणजे मसोबा. त्यानंतर महासुब्यांचा सुभा म्हणून होतं तर त्याला म्हटल्यानंतर ज्योतिबा, नंतर मल्हारी, मार्तंड अशा प्रकारचे अधिकारी होते. आपले पूर्वज याच्या पूर्वी जे काही पूजा करायचे तर ते खंडोबा मसोबाची पूजा करायचे. महापराक्रमी दानशूर हे, अहो महापराक्रमी दानशूर हे, महापराक्रमी दानशूर हे, होता तो महान गाऊया सारे बळीराजाचं गुणगान, गाऊया सारे बळीराजाचं गुणगान, गाऊया सारे बळीराजाचं गुणगान. महापराक्रमी दानशूर ही, महापराक्रमी दानशूर ही, होता तो महान गाऊया सारे मिळून गायचंय, गाऊया सारे बळीराजाचं गुणगान, गाऊया. बळीराजाच्या वेळचा जो काळ होता त्या काळामध्ये ती सगळी प्रजा सुखी होती. सगळ्या संपूर्ण समाजामध्ये एक प्रकारची समानता होती, कुठल्याही प्रकारचा भेद नव्हता. आणि ज्याला आपण म्हणतो की जसं म्हटलं जाते की सोन्याचा धूर वाहत होता, दुधाच्या नदी नाल्या वाहत होत्या वगैरे वगैरे, म्हणजे त्या वेळच्या त्या वैभव संपन्नेचं ते वर्णन आहे. अध्यक्ष स्थानावरून बोलताना ओबीसी सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष भैयाजी लांबट म्हणाले, अंधारा कोणीकडे आहे, उजेड कोणीकडे आहे याची परिभाषा समाजाला समजली पाहिजे. कारण हजारो वर्ष हा बहुजन समाज शिक्षणापासून वंचित होता, धनसंचय करण्यापासून वंचित होता. त्याला धनसंचय करण्याचा अधिकार नव्हता, शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. आणि ते हळूहळू महात्मा ज्योतिराव फुल्यांनी जेव्हा पहिल्यांदा शाळेची व्यवस्था केली, शिक्षणाची व्यवस्था केली, तिथपासून आपल्याला सुरुवात झाली खऱ्या अर्थानं. आणि आज आपण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सतत गुलामगिरीत राहिला आपला देश. त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजही आपण गुलामगिरीत आहोत. 75 वर्षापासून जे आपल्याला शिक्षण घेण्यापासून थोडंसं संधी मिळायला लागली होती. जिल्हा परिषदच्या शाळा होत्या, तिथून कसे आमच्यासारखे लोक शिकले आणि आता ते शिक्षणापासून तुम्हाला वंचित करण्याचा प्रयत्न सुरू झाला एवढ्या लवकर. आणि ही वंचित करणारी मंडळी कोण, त्याला पूरक सहकार्य कोण करतात आपले लोक. आपल्या लोकांनी याची ओळख करून घेतली पाहिजे की भंडारा शहरात प्रथमच बळीराजा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचे संचालन श्री रोशन उरकुडे तर प्रास्ताविक स्वागताध्यक्ष श्री गोपाल सेलोकर तर आभार संजीव बोरकर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक ओबीसी बंधू भगिनींनी परिश्रम घेतले. भंडारा येथे प्रथमच बळी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आणि बळीराजाचा गौरवशाली इतिहास भंडाऱ्यातील जनतेला सांगण्यात आला. आणि असाच हा बळी महोत्सव गावागावात पोहोचावा यासाठी ओबीसी सेवा संघ आणि ओबीसी जनगणना परिषद प्रयत्न करणार आहे. अशाच ओबीसी संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या AVS दस्तक यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करण्यास विसरू नका. धन्यवाद.